व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय जन, सर्व कार्यकर्ता, खरं तर नेत्याची सेल्फी काढणं बंद करा. पहिले आपल्या आईवडिलांसोबत सेल्फी काढा, मग नेत्याची काढा. आजकाल आम्ही कुठेही जातो तर एखादी हिरोईन आली त्याचा सेल्फी काढ, एखादा अभिनेता आला त्याची काढ, पण पहिले तुझ्या मायसोबत काढ, तुझ्या बापासोबत काढ, हे विसरू नका. नाहीतर हे नक्की नवीन सवय लागते आपल्याला. काम कवडीचं नाही, पण घरी सेल्फी काढल्याशिवाय काही राहत. आंदोलनात बोलावं तरी येत नाही. तिथं एखादा रट्टा खाताना सेल्फी निघाली पाहिजे ना जमीर भाई. स्वयंपाक खाताना जर एखाद्याची सेल्फी निघाली तर हम बोलेंगे ये माइके लाल है करके, नहीं तो सब पाल है. मित्र, आपण पाहिजे का इतर पक्षासारखा आपण वागायला लागलो, इतर कार्यकर्त्यासारखा आपण वागायला लागलो तर मग लोक विश्वास कोणावर ठेवणार आहे? शेवटचा विश्वास आहे प्रहारवर. इथे जेव्हा येत असताना एक माय मावली जिला बोलता येत नव्हते ते उभी राहिली आणि गळ्यात हार टाकला. जिच्या पायानं चलता येत नाही तिला एक शेवटचं निवेदन माझ्याजवळ आणून दिलं. कदाचित जे गर्दी आता स्टेजवर होते किंवा जे लोक आपल्या सभेला येत ते दुनियात कुठल्या कोणाच्या नेत्याच्या सभेत जात नाही, हे आपलं भाग्य आहे. लक्षात घ्या. आपण अतिशय शेवटच्या माणसाचा विश्वास आहे, शेवटच्या माणसाचा. तुम्ही आम्ही कसं वागावं, कसं चालावं, काय बोलावं, कशा पद्धतीनं काम करावं, मित्र, हे जर विसरून गेलो तर मला वाटत नाही याच्यानंतर कोणी अशा ताकदीनं उभं राहणार नाही. तुम्ही आम्ही हे सगळं पाहत असताना तुमच्या होल्डिंगवर किती मोठा फोटो टाकला, किती लहान टाकला, किती कोणाच्या बाजूला टाकला, हा विषय महत्वाचा नाही. पण माझ्या मायमाऊलीच्या घरात, खाटच्या घरात काय दुःख आहे ते डोकवून पाहण्याचा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं निर्माण झाला पाहिजे. शेवटच्या गरीबाच्या गरीब माणसापर्यंत जाणारा कार्यकर्ता निर्माण होणं गरजेचं आहे. हे अतिशय आनंदित आहे का इतक्या संख्येनं आपण आलात. मला विश्वास नव्हता आमच्या अजित कुलकर्णीवर. म्हटलं हाय अजित दादा निघन काय, पण अजित भाऊ निघाला म्हणून त्याला धन्यवाद देतो. आमचा रक्ताभाऊ मस्के असणार, राजाभाऊ चव्हाण असेल, प्रमोदराव कुदरे असेल, राजाभाऊ चौगुले असेल, नाव घेण्यात काय अर्थ नाही. पण तुम्ही अधिक मला माझं नाव तर घेतलंच नाही. आम्ही नाव घ्यायसाठी पक्षात आला काय? तुम्ही आम्ही पाहतो का अर्ध्याधिक कार्यकर्ते पाहता माझं नाव बच्चू कडू कसं घेताय? मित्र, बच्चू कडून तुमचं नाव घेऊ नाही गाव, पण सामान्य माणसानं नाव तुमच्या तोंडात असलं पाहिजे, उदार केलं पाहिजे. मित्र हो, नेता महत्वाचा नाही या देशामध्ये. नेत्याची काही किंमत नाही आहे. इथं जेवढं बसणारे लोक स्टेजवर आहे, उद्या जर आम्ही सांगतो याची किंमत फक्त तुमच्यामुळे आहे. तुम्ही जर नसते तर याने कोण विचारलं असतं? कोण विचारलं असतं? इकाईली बाजू ज्याची मजबूत आहे, इकाईली बाजू ज्याची मजबूत आहे त्याला नेत्याची गरज नाहीये, त्याला जातीची धर्माची गरज नाहीये, त्याला भगवा झेंडा, हिरवा झेंडा, निळ्या झेंड्याची गरज नाही. मित्र, आम्ही पाहतो का बच्चू कडूला कुठं नेता होता? कोण आलं होतंय बच्चू कडूच्या प्रचाराला? कुठली जात आणि धर्म वापरून आम्ही मत मागितले लोकांना? किती पैसा खर्च केलाय बच्चू कडूला? अरे सगळं समीकरण तोडले आम्ही सांगतोच्या बच्चू कडूच्या प्रचाराला ना नेता होता, ना अभिनेता होता, ना धर्म होता, ना जात होता, ना पंत होता, ना आम्ही पाहतोय भाषा होते. मित्र, होतं तर ते फक्त बच्चू कडूचं काम आणि सामान्य माणूस आमच्या सोबत होता म्हणून बच्चू कडू आमदार होते. तुम्ही आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, का स्टेज महत्वाचं नाही आमचं. आम्ही खऱ्या अर्थानं या रस्त्यावरचं आंदोलन महत्वाचं आमच्यासाठी. स्टेजवर तुम्ही कोणाजवळ बसले हा विषय महत्वाचा नाही आहे. मला अतिशय आनंद आहे का एवढ्या संख्येनं आपण आलात. सोलापूर सारख्या शहरामध्ये आणि शहरामध्ये एवढ्या संख्येनं आपण येत असाल. कोसो दूर असणाऱ्या इथं 900 किलोमीटरवर माझा तालुका आहे अचलपूर आणि हे सोलापूर, दोनही पूर आहे. आता सेवेचा महापूर तयार झाला पाहिजे, सेवेचा महापूर. मित्र, जाती धर्माचे महापूर आम्ही पाहिले, दंगली पाहिल्या, डोळ्यासमोर आम्ही पाहतो रक्तबाबा होणारी लोक पाहिले. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर आम्ही पाहतो हजारो दंगली झाल्या. कधी हिरवा फाटला म्हणून, कधी भगवा फाटला म्हणून, कधी निळा खाली पडला म्हणून. 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या.
देशामध्ये एकही दंगल झाली नाही, एकही दंगल झाली नाही. एखादा बेवळा जरी दारू पिऊन मेला धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं, तर दंगल व्हायला वेळ लागत नाही. पण माझ्या अपंग बांधवाला वर्ष न वर्ष 600 रुपयाच्या वर ते पगार भेटत नाही. त्याचं घर अजूनही फाटका आहे, याच्यासाठी दंगल होत नाही देशामध्ये. 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, रोज मरतोय पाय घसरून. रोज 10 ते 15 शेतकरी आपला जीव सोडतोय. त्याला असं वाटतंय का हा माझ्या बाजूला सोबतीला उभा राहील, तो सोबतीला उभा राहील, माझ्या जातीचा राहील, धर्माचा राहील, पट्टाचा राहील. पक्ष गेला, काँग्रेस गेली, राष्ट्रवादी गेली, भाजपवाले येईल, शिवसेनेवाले येईल. मित्र, आम्ही सगळं बदलून पाहिलं, पण सगळे खोटारडे निघाले, नालायक निघाले, हरामखोरची औलाद निघाली. आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने 34 कारखाने आहेत सोलापूरमध्ये. काय कमी आहे? वैभव आहे सोलापूरचा. 34 कारखाने, चौफेर कारखाने आहेत. पण हे जरी वैभवाची गोष्ट असली मित्र, दुर्दैवाची गोष्ट आहे, मागचं थकीत पेमेंट भेटलं नाही म्हणून आत्महत्या करते शेतकरी. सहकार मंत्र्याच्या या सगळ्या जिल्ह्यामध्ये मागचं थकीत शिल्लक कसं राहते? लोकमंगलची माझ्याकडे यादी आली. आम्ही पाहिजे का डिसेंबर मध्ये भाव आम्ही देतोय 2200, जानेवारी मध्ये देतोय आम्ही 2000 आणि फेब्रुवारी मध्ये देतो 1800. लाज वाटली पाहिजे हरामखोर का तुम्हाला अशा पद्धतीने भाव देतो? अरे ऊस का बेमानीनं घरात येतं का? बेमानीनं घरात येतंय ऊस. रक्ताचं पाणी करावं लागतं, रात्रीचा दिवस करावं लागतं, घाम गाळावं लागतं आणि 12 महिन्यानंतर कुठेतरी ऊस हातात येतं. नंतर आलेले भाव सुद्धा आमच्या पदरी पडत नसल तर थोबाड भाव तुमचा आम्ही. अरे शुकर माना, आमच्या शेतकऱ्यानं दगड तलवार या हातात घेतल्या नाही. स्वतः फासावर गेला तरी तो नेत्यावर उलटला नाही. चित्र जर बदललं आणि जेवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या तेवढ्या जर दगड हाती घेतले असते तर देशात एकही नेता जिवंत राहिला नसता. हे विसरू नका. अरे आम्ही पाहिजे, आम्ही स्वतः म्हणाले तयार, पण आमच्या हातात दगड घ्यायला तयार आम्ही नाहीये. नालीच्या भांडणासाठी खून होतंय, खून भांडा जर आम्ही पाहिजे ओलांडला तर खून होतं या देशामध्ये. याचं पाणी त्याच्या घरावर पडतं तरी खून होतंय मित्र. हो भाऊ भावात खून करतोय, जाती जातीमध्ये खून होतं, धर्मामध्ये खून होते. तरी शेतकऱ्यानं मात्र आम्ही पाहतोय सहनशीलता हातात ठेवली. स्वतः फासावर गेला पण आत्महत्या केली नाही. व्यवस्था सगळ्याकडे सारखीच आहे. परिवहन महामंडळवाले मी भेटलोय सोलापूरमध्ये. ज्यांनी ट्रक चालवणारे लोक आमचे, ते महामंडळ महानगरपालिका म्हणतं हे आमचं होतं, कोणाचं होय? अरे महानगरपालिकेची बस चालवते तर मग कोणाचं आहे ते सांगायची काही गरज आहे का? शहरामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं फेरीवाले मरतय, ऑटो चालकवाले मरतय, मजूर मरतय. आपण पाहिजे का शहर आणि गावातल्या लोकांचा जर विचार केला तर जे काम करतय, मेहनत करतय ते शहरात काय आणि गावात सुद्धा दोनही इकडे मरत आहे. तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे कार्यकर्त्यांना, ही लढाई कोणासाठी लढतोय आपण? तुम्ही इतक्या संख्येनं आला, पण आम्ही इथून काय घेऊन गेलो पाहिजे? आम्ही कोणासाठी लढलो पाहिजे? मित्रांनो, संघटना पक्ष काही कमी नाही आहे देशामध्ये. हजारो पक्ष असत, पक्षाची काही कमी आहे त्या देशामध्ये. पण तरी गावातल्या आत्महत्या का होते? तरी एखादा पेशंट वर्गणे आम्ही पाहतोय औषध देत नाही म्हणून मरत का? आज व्यवस्था काय आहे तुमच्या गरीब लोकांची? एखाद्याच्या घरी जर 20,000 रुपये 50,000 रुपये जर वेळेवर सांगितलं डॉक्टरनं तर खिसे आणि आम्ही पाहतोय सगळे डब्बे गिब्बे आपल्याला पाहावं लागतं, नातेवाईक फोन करावं लागतं. 50,000 रुपये सांगितले, जीव वाचणार नाही. त्या पैशाची व्यवस्था 70 वर्षामध्ये नाही झाली. इतक्या इमानदारीनं जगत असताना आमची मायमाऊली बिमार पडली तर 5,000 ते 10,000 रुपये अजूनही भेटत नाही 70 वर्षात. हे प्रश्न कधी ऐरणीवर कोणी आणलेच नाही. रस्ते सिमेंटचे झाले. नागपूरला तर माहित आहे, नागपूरवाल्याच राज्य आहे. वरते पूल आहे, खाली पूल आहे, त्याच्या खाली सडक आहे आणि खालून भोगता आहे. गरज काय? आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये बेडच नाही आहे. बेड नाही म्हणून मरावं लागतं. मी लातूरला गेलो, लातूरमध्ये 200
प्रेग्नन्सी महिला गर्भवती महिला असताना तिथे आम्ही पाहतो खाली झोपावं लागतं महिलांना. आपण जिथं आमचं गरीब जात त्या आरोग्याची अवस्था काय थोडी जवळून पहा. स्वतः तर तिथं आला पाहिजे होता. तर बच्ची कडू का मारतोय? महाराजांनी तर पूजा करायची का? हरामखोर तुमची मारणार नाही तर काय करणार आहोत? व्यवस्था जर अशी वाईट असेल, तुम्ही जिथे जिथे सरकारी रुग्णालय जात तिथे तिथे व्यवस्था काय महाराष्ट्रामध्ये? 70 वर्षाच्या इतिहासामध्ये जिथं गरीब माणसाचा संबंध आला तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे मला माहित नाही, तो कोणत्या पक्षाचा आहे माहित नाही, पण जो गरीब जर असेल तर तो जर हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याची अवस्था काय होतं लक्षात घ्या. मित्र, आज आपली हिंमत होत नाही मी सरकारी दवाखान्यात जाऊ का म्हणून, नाही होत हिंमत. आखरी प्रायव्हेट हॉस्पिटलच्या दावणीला बांधावं लागतं आम्हाला, पैसे द्यावं लागतं आम्हाला तिथे. 70 वर्षामध्ये आरोग्याची अवस्था नाही बदलली. अरे हे 2 सिमेंटचे पूल नाही केले असते चाललं असतं, 7 वेतन नाही केला असता चालला असता, पण या देशामध्ये सगळ्यात अगोदर हॉस्पिटल चमकाले पाहिजे. ज्या प्राध्यापकाचा पगार 75,000 होता त्या प्राध्यापकाचा पगार 1.5 लाख रुपये झाला. कलेक्टरचा पगार 1.5 लाखावरून 2.5 लाख झाला. तुम्ही ज्या आमदाराला मत मारलं त्या आमदाराचा पगार 75,000 वरून 1.5 लाख झाला. काम काय आमदाराले? उद्या सुशील कुमार शिंदे आमदार झाले, पैसे कमी आहे? पैसे कमी आहे का त्यांच्याजवळ? मग आपण पाहतोय का व्यवस्था कशी विरुद्धात आहे. जातीवाद नाही या देशामध्ये, धर्मवाद नाही आहे, तो तुमच्या डोक्यात टाकला गेला. जात आणि धर्म तुमच्या डोक्यात टाकला गेला. लढवेंगे तो खुद के लिए नहीं, तुम्हारे हक के लिए नहीं. आम्ही लढू तर तुम्हाला आमच्या नेत्याला शिकवलं. बाबू लढशील तर निळ्या झेंड्यासाठी लढतो, लढशील तर भगव्या झेंड्यासाठी लढतो, लढशील तर हिरव्या झेंड्यासाठी लढतो. बाप मेरा तरी बेहत्तर, पण नेता तिकडे आमदार झाला पाहिजे हे तुमच्या डोक्यात टाकलं. ते नष्ट करायचं आहे प्रहारलं. लढू तर आमच्या बापासाठी, तुमच्यासाठी. आम्ही हे ठरवलं पाहिजे का यांच्या गणपतची लढाई माझ्या बापाची आहे, हक्काची आहे, माझ्या भाईची आहे, माझ्या बहिणीची आहे.